काल रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत एक सविस्तर प्रेझेंटेशन त्यात सादर केलं। यामध्ये अजित पवारांचा आदल्या रात्रीपासून विमानात बसेपर्यंत तर ते अपघात होईपर्यंत नेमकं काय काय घडलं, दिनक्रम कसा होता ते त्यांनी सांगितलं। तसंच यातल्या संशयास्पद वाटणाऱ्या काही बाबींबद्दलही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत हा अपघात जाणीवपूर्वक घडवला गेला का हा प्रश्न उपस्थित केलाय। रोहित पवारांच्या दाव्यावर आज काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, त्याही बघूयात। आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं। अजित पवारांचा अपघात नसून घातपात आहे असा आरोप काल रोहित पवारांनी केला। तसंच अपघातग्रस्त विमान ज्या कंपनीचं होतं त्या VSR कंपनीवर प्रश्नांचा भडीमार केला, पायलट बाबत संशय उपस्थित केला। त्याचबरोबर कंपनीच्या मालकावरही त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। या सगळ्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली आणि जोपर्यंत उत्तरं मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशाराही काल रोहित पवारांनी दिला। तर संजय राऊतांनी अजितदारांचा मृत्यू हा सुनियोजित कट होता ही बाब रोहित पवारांनी पुराव्यासकट मांडल्याचा आरोप केला। तसंच हा विषय संसदेत मांडल्याचंही त्यांनी सांगितलंय। मी काय सांगणार, त्यांचा पक्ष आहे, सत्तेतला पक्ष आहे, उपमुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्राच्या, त्याच्यामुळे हे विषय त्यांच्या पक्षांतर्गत आहे। त्यांना जर कोणी भेटायला गेलं नसेल याचा अर्थ पक्षामध्ये सर्व काही ठीक नाही, एवढंच मी सांगू शकतो। लोकसभा अध्यक्षांवरती अविश्वास प्रस्ताव आलेला आहे, शिवसेनेचं काय स्टँड असणार आहे? आम्ही प्रस्तावाच्या बाजूने आहोत। संसदेमध्ये ज्या प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला जातोय, विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर आवाज उठू दिला जात नाही। कालच्या प्रेझेंटेशन नंतर रोहित पवारांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन व्हायला हवं, तसंच याचं राजकारण होणार नाही याचीही आपण काळजी घ्यायला हवी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर अजितदादा मोठे नेते होते, रोहित पवारांच्या मनात प्रश्न असतील तर त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करावी असं माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी म्हटलं। ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे, जे काही रिअर पार्ट्स असतात ते देखील सापडलेले आहेत। जे कम्युनिकेशन पायलट आणि ATC मध्ये होतं ते कम्युनिकेशन देखील त्या ठिकाणी डिजिटाईज असतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्या ठिकाणी आहेत। तिथले जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत, त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे। आणि माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये। शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाही आहे, फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही याबाबत मात्र प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही, प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे। वो भी पढ़ा, लोकसत्ता भी पढ़ा, उनका बयान भी पढ़ा और मैं अजीत दादा का बहुत ही अधिक आदर करता हूँ। और मुझे सबसे प्रसन्नता ये हुई कि यहाँ वो चाहे पक्ष में रहे चाहे विपक्ष में रहे, लोग हमारे बारे में अच्छा भी बोले होंगे, बुरा भी बोले होंगे, स्वाभाविक राजनीति है, लेकिन अजीत दादा ने कभी कोई शब्द नहीं बोला तो मैं अजीत दादा को कभी नहीं भूल सकता। और ये जो उन्होंने कहा है, यदि उनको ऐसा लगता है तो सरकार से बात करें, सरकार में शामिल है और उसका समाधान करें। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी जरी शंकांचं निरसन व्हायला हवं असं म्हटलं असलं तरी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना मात्र रोहित पवार राजकारणासाठी हा विषय उपस्थित करत असल्याचं वाटतंय। तर मंत्री पंकज भोयर यांनी सुद्धा शरद पवारांनी सांगूनही पुन्हा हा विषय का काढला जातोय असा सवाल केलेला आहे। आणि मला वाटतं की शरद पवार साहेबांनी एवढी स्पष्ट भूमिका व्यक्त केल्यावर रोहित दादांनी अशा पद्धतीने राजकारणासाठी असे विषय उपस्थित करू नये एवढंच वाटतं। शरद पवार साहेबांचं एवढं तर त्यांनी ऐकलं पाहिजे। स्वाभाविकपणे जवळची मंडळी जी असते भावनिक पद्धतीनं अनेक वेळा अनेक स्टेटमेंट करत असतात।
ह्या संदर्भात ऑलरेडी सखोल चौकशीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे आणि मला असं वाटते रोहितदादांनी हा पण विषय लक्षात ठेवावा की आपले त्यांचे जे नेते आहेत माननीय शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे, याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये, पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आणि चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर येतील. मुनगंटीवार आणि भोयरांनी घातपाताच्या शक्यता फेटाळून लावलेल्या असताना सुषमा अंधारेंनी मात्र आंतरराष्ट्रीय पथकाकडून चौकशीची मागणी करत घातपात नाही म्हणणाऱ्यांच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत रास्त आहे की हा सगळा तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हा तपास जावा या संबंधाने जर कुणीही आडकाठी आणणार असेल किंवा असा तपास करण्याची गरजच नाही असं कुणी म्हणत असेल किंवा एकूण ही सगळी चर्चाच उडवून लावायचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे मग मात्र असे म्हणणाऱ्या व्यक्ती, संस्था, पक्ष किंवा संघटना या कुणावरही आणि त्यांच्या हेतूवर शंका घ्यायला पुरेसा वाव असेल. अजितदारांच्या विमान अपघाताबद्दल फक्त राजकीय वर्तुळातूनच शंका उपस्थित होत आहे असं नाही आहे, तर या अपघातात केबिन क्रू म्हणून असलेल्या ज्या पिंकी माळीने आपला जीव गमावलाय तिच्या वडिलांनी सुद्धा सत्य समोर यायला हवं असं म्हटलंय. अमोल मिटकरी जे बोलत होते, मग रोहित दादा बोलल्यानंतर आता आम्हालाही असा वाटायला लागला की हे जे काय झालेलं आहे ह्याच्यातून इन्क्वायरीमध्ये बाहेर यायला पाहिजे की हे घात आहे की अपघात आहे हे तर कळायला पाहिजे. शेवटी मुलगी आम्ही गमावलेली आहे, ती घातामुळे गेली की अपघातामुळे गेली. या अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. एक पालक म्हणून तरी ज्या मुलीला मी 31 वर्ष लहानाचा मोठा केला, मला पालक म्हणून तिच्या आईला बाबाला माहिती मिळायला नको की आमची मुलगी का गेली, कशामुळे गेली, कुठल्या कारणाने गेली. तर ह्याची SIT या CID या कुठलीही यंत्रणा सरकारी जे असेल की जे फास्ट ट्रॅकवरती चालवेल, ह्याच्यामध्ये सत्यता यायला प्रॉब्लेम काही आहे कोणाला, थांबवण्याचा या स्लो गतीने करण्याचं कारण काय. अजितदारांचा अपघाती मृत्यू हा सगळ्यांसाठीच खूप धक्कादायक होता. एक कर्तबगार नेता महाराष्ट्रानं या अपघातात गमावलाय. त्यामुळे अपघात असेल तर तो का घडला, त्यामागची कारणं काय, कोणाचा हलगर्जीपणा त्यामागे होता का, कोणत्या महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झालं होतं का, सुरक्षेत कुठे कसूर केला होता का, याची उत्तरं मिळायलाच हवी. त्यामुळे सखोल तपास करून संपूर्ण माहिती जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हा अपघात होता की घातपात या चर्चा होत राहतील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.